सर्वांचं स्वागत आहे वाचन सिरीजमधल्या पुढच्या भागामध्ये. आज आपण काही अक्षर घेऊन आलो आहोत आणि आता या अक्षरांचे आवाज आणि हे नेमके कसे वाचायचे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात. चला, नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे इयत्ता पहिलीच्या इंग्रजी वाचन सिरीजमध्ये. आज या सिरीजचा तिसरा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण 5 अक्षर घेतले आहेत. कोणते बघा, बी, सी, पी, टी आणि ए. तर या 5 अक्षरांचे आवाज आणि त्याच्यापासून तयार होणारे शब्द याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, बघा, सर्वात प्रथम हे 5 अक्षर याच क्रमानं का घेतले, तर याच्या मागे कारण आहे की इयत्ता पहिलीचा महाराष्ट्र शासनाचा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्यामध्ये त्यांनी ह्या क्रमानं मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून फक्त पाठांतरानं मुलांना ABCD ची गरज पडू नये. बघा, बी चा आवाज आहे ब. काय आहे? ब. सी चा आवाज क, पी चा आवाज प, टी चा आवाज ट आणि ए चा आवाज होतो ऍ. या 5 मध्ये ए हे काय आहे, तर ए आहे मुळा स्वर. काय आहे? स्वर. तर ए वरून आपल्याला काय करायचं, हे सगळे शब्द ए ला मध्ये घेऊन वाचायचे बघा. चला तर सुरू करूया. बघा, अगोदर आपण बघूया 2 अक्षरी शब्द जो आहे तो कसा वाचायचा. पहा, ए चा आवाज ऍ आणि टी चा आवाज ट. ऍ ट, ऍ ट. आता जर लेकरू पहिलीला असेल तर त्याला पहिल्यांदा इंग्रजी वाचायची, जसं आपण मराठी शब्द वाचन घेतो त्या पद्धतीने आपल्याला त्याला काय करायचं, पहिल्या आवाजाला थोडंसं ताणवायचंय. बघा, ऍ ट, ऍ ट, ऍ ट. अशा पद्धतीने 2 अक्षरी शब्द त्याचा वाचून घ्यायचा आहे. जेव्हा आपण हा स्वर जो आहे हा शब्दांच्या मध्ये टाकू तेव्हा त्याला कसं वाचायचं ते बघा. आता या शब्दांचा वाचनाचा आपण सराव घेऊयात. बघा, ब, ऍ ट. आता ए ला काय करायचं, पहिल्या अक्षरासोबत वाचायचं. बघा, बॅ ट, बॅ ट. परत एकदा, बॅ ट. आता इथं पहा, आवाज आपण समजून घेतले. क आणि ऍ ला सोबत घ्या. कॅट, कॅट, कॅट. तिसरा शब्द बघा. आता या ठिकाणी पी पासून शब्द सुरू होतोय. पी चा आवाज आहे प. प आणि ला एकत्र घेऊ. पॅट, पॅट. परत एकदा सांगतो, पॅट. त्यानंतर आहे टी. टी चा आवाज ट, ऍ, प. बघा, टॅप, टॅप. परत एकदा सांगू. बघा, टॅप. त्यानंतर पुढचं अक्षर आहे बघा, क, ऍ, ब. याला कसं वाचायचं बघा, कॅब, कॅब, कॅब. परत आता सी आणि ए ला जर आपण एकत्र केलं तर होते कॅ. आता इथं पहा, कॅ. आलं लक्षात? कॅ, कॅप, कॅप. आलं लक्षात? पुढे बघा, ट आणि ऍ, टॅ, टॅब, टॅब, टॅब. अशा पद्धतीनं हे एवढे शब्द वारंवार वाचण्याचा सराव घ्यायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही हे केलं तर एक नाही म्हणलं तर 5 व्हिडिओमध्ये आपण पूर्ण इंग्रजी 26 मूळाक्षर आणि त्यांचे आवाज नक्की तुम्हाला येतील अशी अपेक्षा बाळगू शकतो. थँक्यू.